नमस्कार यूट्यूब फॅमिली. आपल्या शिक्षण विभागामध्ये शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन यांनी महावाचन उत्सव 2024 हा उपक्रम हाती घेतलेला आहे. यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांनी वाचन करून एक नोट्स तयार करायची आहे आणि ती महावाचन उत्सव 2024 यावरती आपण काय वाचन केलं त्याचा सारांश लिहायचा आहे आणि तो अपलोड करायचा आहे. तो अपलोड कसा करायचा आहे ते या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम काय करायचं आहे, सर्वप्रथम आपण गुगल ब्राउझर ओपन करून घ्यायचे आणि गुगल ब्राउझरवरती या ठिकाणी टाकायचे महावाचन उत्सव 2024. अशा प्रकारचा इंटरफेस आपल्याला समोर दिसेल. यानंतर नंबर 1च्या लिंकला टच करायचं आहे. असं नवीन पेज आपल्या समोर ओपन होईल. आपण सर्वप्रथम स्कूल युजर रजिस्ट्रेशन केलेलं आहे. आपला युजरनेम आणि पासवर्ड तयार करून घेतलेला आहे. आपण युजरनेम पासवर्ड तयार केलेला असल्यामुळे या ठिकाणी युजर लॉगिनला टच करायचं आहे. अशा प्रकारचं नवीन पेज आपल्याला समोर दिसेल. या ठिकाणी आपल्याला आपला युडाईस नंबर टाकायचा आहे आणि या ठिकाणी आपण तयार केलेला पासवर्ड या ठिकाणी टाकायचा. अशा प्रकारची हिरवी पट्टी आपल्याला समोर दिसेल आणि स्ट्रॉंग पासवर्ड आपला तयार झालेला आहे. असा स्ट्रॉंग नावाचा शब्द आपल्याला समोर दिसेल. त्यानंतर लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारचं नवीन पेज आपल्या समोर ओपन होईल. या ठिकाणी वरती आपल्याला आपल्या शाळेचे नाव दिसेल. या ठिकाणी क्रेडिट न्यू ॲडमिशन या बटनावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी विद्यार्थ्याचं कोणत्या विद्यार्थ्याची माहिती आपण भरत आहोत त्या विद्यार्थ्याचं नाव या ठिकाणी टाकत आहे. मी एका विद्यार्थ्याचं नाव या ठिकाणी टाकतो. पहा, या ठिकाणी नाव टाकताना संपूर्ण माहिती ही कॅपिटलमध्ये टाकायची आहे. कॅपिटलमध्ये जर नसेल तर ती माहिती ते घेत नाही. फर्स्ट नेम हे कॅपिटलमध्ये टाकायचं आहे. नंतर स्टुडंट लास्ट नेम म्हणजे सरनेम आडनाव हे आपण टाकायचं आहे. आडनाव हे स्मॉल लेटरमध्ये टाकलं तरी चालेल, काही अडचण नाही आहे. विद्यार्थ्याचा या ठिकाणी आपल्याला रोल नंबर टाकायचा आहे, हाजरी क्रमांक टाकायचा आहे. कोणत्या वर्गाचा विद्यार्थी तो वर्ग या ठिकाणी निवडायचा आहे. 3री पासून पुढे सुरुवात होते. 3रीचा आहे विद्यार्थी का 4थीचा 5वीचा. माझ्याकडे 4थीचा विद्यार्थी असल्यामुळे 4था वर्ग घेत आहे. सेक्शन त्याची तुकडी कोणती आहे. जर आपल्याकडे तुकड्या नसेल तर ए सेक्शन टाईप करा. लँग्वेज घ्या कोणती. आपली शाळा ही मराठी माध्यमाची आहे की इंग्लिश माध्यमाची की उर्दू माध्यमाची आहे. माझी शाळा मराठी माध्यमाची असल्यामुळे मी मराठी माध्यम निवडत आहे. या ठिकाणी आपण त्या विद्यार्थ्यांनी कोणता पाठ वाचन केला होता आणि वाचन केल्यानंतर कोणत्या पाठाचा सारांश लिहिला त्या पाठाचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे. मी त्या पाठाचं नाव या ठिकाणी टाकत आहे आणि त्या विद्यार्थ्यांनी कोणती माहिती लिहिलेली आहे त्या ठिकाणी या ठिकाणी चूज फाईल याला क्लिक करायचं आहे. चूज फाईलमध्ये PDF, JPG, PNG इतक्या फाईल ते घेत आहे. या ठिकाणी चूज फाईलला क्लिक करतो. अशा प्रकारचा कॅमेरा ओपन होईल. या कॅमेरा आपल्याकडे जर अगोदर आपल्या गॅलरीमध्ये आपण फोटो काढून ठेवलेले असतील तर आपण या ठिकाणी गॅलरी घेऊ शकतो. गॅलरीमध्ये अशा प्रकारचे फोटो आपल्याला दिसतील तर आपण निवडून घ्यायचे आहे. पण माझ्याकडे गॅलरीमध्ये फोटो नाही काढलेले तर मी या ठिकाणी डायरेक्ट कॅमेऱ्यामधून फोटो घेत आहे. कॅमेरा ओपन करतो आणि संबंधित त्या विद्यार्थ्याचा या ठिकाणी काय लिहिलेलं आहे त्या फोटो या ठिकाणी मी क्लिक करत आहे आणि या चेक मार्कवरती क्लिक करा. चेक मार्कवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण ज्या विद्यार्थ्यांना माहिती भरलेली आहे त्या विद्यार्थ्याला आपण किती गुण देणार आहोत ते गुण या ठिकाणी सिलेक्ट करायचे. 1, 2, 3, 4, 5, 6, 10 पर्यंत आपण गुण देऊ शकतो. 8 हे गुण देत आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट इन प्रोसेस अशा प्रकारची माहिती आपल्याला समोर दिसेल आणि सबमिट झालेली माहिती स्टुडंट एंट्री सबमिटेड सक्सेसफुली अशा प्रकारचा मेसेज आपल्याला येईल. म्हणजेच आपण ज्या विद्यार्थ्याची माहिती भरली आहे ते विद्यार्थ्याची माहिती आता सबमिट झालेली आहे आणि ओके बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आपण भरलेल्या विद्यार्थ्यांची माहिती आपण कशी पाहायची त्या ठिकाणी असं परत नवीन पेज आपल्याला समोर ओपन होईल. नवीन विद्यार्थ्याची जर माहिती भरायची असेल तर अशी माहिती आपल्याला समोर दिसेल. पण आपण भरलेली माहिती आपण कुठे पाहिजे तर क्रेडिट न्यू सबमिशन याच्या खाली डॅशबोर्डवरती आहे. डॅशबोर्ड या बटनाला क्लिक करा आणि
या ठिकाणी वरून खाली स्क्रोल करा. स्क्रोल केल्यानंतर आपल्याला आपण जे विद्यार्थ्याची माहिती भरलेली आहे ती सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी विद्यार्थ्याच्या नावासहित दिसणार आहे. हे पहा, इतक्या विद्यार्थ्याची माहिती मी भरलेली आहे. आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी आणत असतो. धन्यवाद.